हॅलो, गुड आफ्टरनून. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त ही टेस्ट सिरीज आहे, तर आपण डिस्कशन करूयात. ओके, सो योग्य जोड्या लावा. पहिला जो प्रश्न दिसतोय तुम्हाला, क्वेश्चन नंबर 64. यस, तर याचं उत्तर जे असणार आहे ते बघणार आहात तुम्ही. तर ते आहे ऑप्शन 2. तर बघा, कॉफीन ॲक्च्युली इथे काय दिलं, गट अ मध्ये याचं म्हणजे कॉफीन हे आपण कोणीकडनं काढतो, कॉफी सीड्समधनं काढलं जातं, राईट. तर याच्यासाठी आपण कानाचा वापर करतो, द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो कॉफीमधनं कॉफीन काढायला, राईट. त्याच्यानंतर शुद्ध स्वरूपातील मिथेन याचा वापर कुठे केला जातो, भंजक उदरपतन क्रियामध्ये, म्हणजेच फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. विविध प्रकारचे द्रव ज्यावेळेस मिसळलेले असतात तर त्यांना त्यांच्या कारण प्रत्येक पदार्थाचं जे पण बॉइलिंग पॉईंट असतो हा वेगवेगळा असतो, तर ह्याच प्रिन्सिपलचा वापर आपण कोणामध्ये करतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये. तर हे शुद्ध स्वरूपातला मिथेन वापरला जातो या प्रक्रियेमध्ये, राईट. त्याच्यानंतर कोकचा वापर आपण कुठे करतो, वॉटर गॅस. आलं लक्षात? येस. आणि फ्लोरीन हा अतिवाहक, त्याचा गुणधर्म आहे सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन्सला हे विदाऊट रेझिस्टन्स, विदाऊट रोध म्हणजे जे पण इलेक्ट्रॉन्स असतात कोणत्याही वाहकामध्ये, तर विद्युत वाहक होत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा रोध जे देत नाही त्यांना आपण म्हणतो सुपर कंडक्टिव्हिटी. ओके, तर फ्लोरीन ह्याच्यामध्ये ते गुणधर्म आहे. ओके, तर याच्यावरनं तुमचं येणार आहे ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके, चलो आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. तो म्हणजेच की बघा, आता कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळला असता कोणता आम्ल तयार होतो. बघा, CO2 आणि तो पाण्यामध्ये विरघळला तर कोणता आम्ल तयार होतो, कार्बोनिक ॲसिड. कोणता आम्ल तयार होतो, H2CO3, कार्बोनिक ॲसिड. H2CO3 हा ॲसिड तयार होतो, कार्बोनिक ॲसिड. आणि हा कार्बोनिक ॲसिड समजा एखाद्या चुनखडीच्या प्रदेशात पडला, पाण्यात मिक्स झालं, म्हणजे हे जे पण कार्बोनिक ॲसिड आहे तर काय होतं, कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतर कॅल्शियम बायकार्बोनेटमध्ये होऊन जातो. तर लक्षात ठेवणार कार्बोनिक ॲसिड. ओके, यस. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, हा प्रश्न जो आहे ना याच्यात आपण डायरेक्ट डिस्कशन करूयात. जसं बघा, अवयवच्या लांबीनुसार उतरता क्रम लिहा. तिथे अवयवची लांबी पहिले लक्षात ठेवा. इसोफॅगस, ग्रासिका जी आहे, ग्रासिका म्हणजेच काय, ही तुमची अन्ननलिका आहे जी डायरेक्ट पोटामध्ये जठरमध्ये जाते. तर अन्न हे तुमचं काय म्हणतात, फॅरिंग्सपासनं पोटामध्ये घेऊन जात असते, ग्रासिका, अन्ननलिका तुम्ही याला म्हणू शकता. तर याची लांबी केवढी आहे, 25 सेंटीमीटर. आलं लक्षात, 25 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघणार स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, स्पायनल कॉर्ड. इथे बघा मेरुरज्जू जे असतो आहे पाठीचा कणाच्या तिथे असते, त्याची लांबी असते 40 ते 50 सेंटीमीटर. किती लांबी त्याची, 40 ते 50 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवणार तुम्ही नेफ्रॉन दिलेलं आहे तुम्हाला. नेफ्रॉन हे किडनीचं बेसिक युनिट आहे, त्याची लांबी असते 3 सेंटीमीटर. किती आहे नेफ्रॉनची, 3 सेंटीमीटर. आणि तुमचे लहान आतडे, त्याची लांबी आहे 1.5 सेंटीमीटर. आलं लक्षात? यस. तर याच्यात आपण बघितलं तर लांबीनुसार उतरता क्रम विचारला ना, म्हणजे जास्त लांबीकडून कमी लांबीकडे. आलं लक्षात? तर एक पण होत नाही आहे तसं बघायला गेले तर काय यायला पाहिजे, मेरुरज्जू सगळ्यात लांब आहे. त्याच्यानंतर तुमचं इसोफॅगस येतं जे 25 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर तुमचं नेफ्रॉन येतो 3 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर येतं तुमचं काय म्हणतात त्याला, मोठे आतडे. ते ऑप्शन नाही दिला गेला, तर हे लक्षात ठेवणार, फक्त डिस्कशन लक्षात ठेवा याचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण आता. योग्य विधान निवडा. जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्व क ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहे. येस, हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहे. बरोबर आहे. हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स ज्यावेळेस आपण जीवनसत्वाचं वर्गीकरण करतो तर पाण्यात विरघळणारी आणि मेदात विरघळणारी. तर ब आणि क हे पाण्यात विरघळणारी आहे. बाकी अ, ड, के, विटॅमिन के आणि काय म्हणतात विटॅमिन, एक मिनटं आपण इथे लिहून घेऊयात. विटॅमिन ए, डी, के. आलं लक्षात? हे काय आहेत, फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. आणि विटॅमिन बी आणि विटॅमिन सी काय आहेत, वॉटर सॉल्युबल. क्लिअर? यस. हे लक्षात ठेवा. अतिरिक्त जीवनसत्व B6मुळे लघवीला पिवळा रंग प्राप्त होतो. तर लक्षात ठेवणार हे नाही येणार आहे, B6मुळे नाही. तर कोणता आहे तो, रायबोफ्लेविन, विटॅमिन B2 हा जो आहे ना, रायबोफ्लेविन ज्याला आपण म्हणतो शास्त्रीय नाव आहे, याच्यामुळे काय होतं, तुमच्या लघवीला पिवळा रंग प्राप्त होतो. जे बी कॉम्प्लेक्स औषधं घेत असतात मल्टीव्हिटॅमिन्सच्या, तर त्यांची लघवी पिवळ्या रंगाची या विटॅमिनमुळे होते. कारण बी विटॅमिन हे काय आहे, पाण्यात विरघळणार आहे, तर हे युरिनद्वारे निघत असतो. तर B2मुळे तुमच्या लघवीला पिवळा रंग प्राप्त होतो. जे अतिरिक्त घेत असतात त्यांचं सांगतोय आपण, राईट. तर योग्य विधान याच्यामध्ये कोणतं आहे, फक्त अ हा योग्य विधान
आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण. येस, दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. इथे बघणार तुम्ही एक जोड्या लावा दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, जोड्या लावा. तर याच्यात तुम्ही बघणार की एक मिनटं आपण इथे बघूयात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. येस, नॅचरल सिलेक्शनचा हा सिद्धांत जो आहे, येस, हा कोणी दिलेला आहे नॅचरल सिलेक्शनचा? ओके, तर हा दिलेला आहे तुमचा, एक मिनटं पिन, येस, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत दिलेला आहे तुमचं चार्ल्स डार्विनने. आलं लक्षात? यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन थिअरी, येस, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन थिअरी दिली आहे लॅमार्कने. आलं लक्षात? येस. त्याच्यानंतर विप्लवाद. आलं लक्षात? विप्लतावाद हा जो सिद्धांत आहे हा दिलेला आहे कुरियरने. कोणी दिलेला आहे? कुवियरने. आणि एक समान, यालाच आपण युनिफॉर्मेटिझम पण म्हणतो. लक्षात ठेवा, यालाच आपण युनिफॉर्मेटेरिझम पण म्हणतो. हे कोणी दिलेलं आहे? चार्ल्स लेनने. आलं लक्षात? येस. याच्यावरनं तुमचं ऑप्शन येतं, ऑप्शन 2 इज द आन्सर. हे लक्षात ठेवा, एक प्रकारची पृथ्वीची उत्क्रांती, मनुष्याची उत्क्रांती ह्या संबंधी हा प्रश्न होता, तर लक्षात ठेवणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण. या सर्वात आखूड गुणसूत्र कोणता? सर्वात आखूड गुणसूत्र कोणता विचारला आहे, राईट? तर याच्यामध्ये आहे ऑप्शन 2 सगळ्यात आखूड. आणि सगळ्यात लांब विचारलं तर ऑप्शन 3, म्हणजे जो सगळ्यात लांब गुणसूत्र कोणता आहे? 1 नंबरचा गुणसूत्र आपला. आणि सगळ्यात आखूड कोणता आहे? 21 नंबरचा. लक्षात ठेवणार, 21 नंबरचा गुणसूत्र आखूड आहे. हे बघा, लांबी अनुसार आहे. 1 नंबरचा सगळ्यात लांब, त्याच्यानंतर 2 नंबरचा, त्याच्यानंतर 3 नंबरचा, सगळ्यात आखूड कोणता येतो? 21. 1 नंबरचा हा सगळ्यात लांब आहे. तर हे जे पण गुणसूत्र क्रोमोझोम्स आहेत ना, हे लक्षात ठेवा 250 मिलियन बेस पेअर, नायट्रोजन बेस पेअरने तयार झालेले असतात. 250 मिलियन, लक्षात ठेवा. दशलक्ष, 250 दशलक्ष. आणि 21 वा जो क्रोमोझोम आहे हा फक्त किती नायट्रोजन बेसने तयार झालेला आहे? 49 मिलियन बेस पेअरने. म्हणून हा छोटा आहे. तर सगळ्यात लांब 1 आणि सगळ्यात आखूड 2. तर याचं जो उत्तर विचारलं आहे तुम्हाला आखूड, तर हे आहे ऑप्शन 2. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 70. यास, तर याच्यामध्ये तुम्ही उत्तर बघणार. आता बघा, गोल्डन राईस या तांदळात बीटा कॅरोटीन प्रमाण गोल्डन राईस 1 पेक्षा 25 पट जास्त आहे. याच बघा, गोल्डन राईस 2 याची व्हेरियंट पण येऊन गेलेलं आहे आता. तर बघा, गोल्डन राईस ए, पहिले तर गोल्डन राईस सुवर्ण तांदूळ ज्याला आपण म्हणतो. व्हिटॅमिन एची, जीवनसत्व अची जी पण कमतरता ही भरून काढण्यासाठी हे तयार करण्यात आलं होतं जैवतंत्रज्ञानाच्या संयोगाने. आलं लक्षात? तर गोल्डन राईस 1 पहिला होता आणि गोल्डन राईस 2. तर गोल्डन राईस 2 जो आहे ना, याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण किती आहे? 25 पट जास्त आहे. लक्षात ठेवा, 1च्या पेक्षा. गोल्डन राईसमध्ये डॅफोडिल्स यातील जीन्स वापरण्यात आले आहे. हे पण बरोबर आहे, डॅफोडिल्सचे जीन्स वापरण्यात आलेले आहे. आले लक्षात? यातनं कॅरोटीनचं जीन काढलेलं आहे डॅफोडिलचं. ते दोघं बरोबर आहे. तर उत्तर काय आहे तुमचं? ऑप्शन 3. ओके, येस. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 71. आता येतात बघणार, लुहॅनहुक याने पुढीलपैकी कोणत्या पेशीचं सर्वात प्रथम निरीक्षण केला? बघा, ज्यावेळेस आपण पेशी बघतो तर पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुकने लावलेला आहे, राईट? तर रॉबर्ट हुकने पेशीचा शोध काय बघून लावला होता? बुचच्या झाडाची काप तो बघत होता आणि त्याला लक्षात आलं. आणि त्या ज्या पण पेशी बघितल्या होत्या रॉबर्ट हुकने, त्या मृत पेशी होत्या, बरोबर? यस. त्याच्यानंतर आला ल्युएनहुक, अँटोनी वॉन ल्युएनहुक. याने बघा सूक्ष्मदर्शकाखाली काय बघितलं? शुक्राणू, जीवाणू आणि आदिजीव हे बघितले आणि जिवंत पेशीचा शोध लावला. तर जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? तर हे तुम्ही काय म्हणणार? ल्युएनहुक. तर याने काय काय बघितलं होतं? अ, ब आणि क. क्लिअर? यस. तर हे लक्षात ठेवणार. ओके, चलो. आणि आता इथे श्वेत लिली दिली आहे बघा. श्वेत लिलीचा ऑप्शन दिला आहे ना, हे बघत असताना तंतुकणिकेचा शोध लागला होता. कोणाचा? तंतुकणिकेचा. फेडरिक मॉन्स म्हणून शास्त्रज्ञ होता, त्याने तंतुकणिकेचा शोध लावला होता. तर तो श्वेत लिली बघत होता. लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवा. तर इथे ल्युएनहुक बद्दल विचारलंय, तर तुमचं उत्तर येणार आहे अ, ब आणि क. ओके, येस. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. येस. आता याच्यात बघा तुम्हाला काय प्रश्न दिलेला आहे की दीर्घ दिवसीय वनस्पती, लॉंग डे क्रॉप्स. येस, 1 मिनटं थोडंसं वरती करूयात. तर इथे जोड्या लावा दिलेल्या आहेत. तर बघा, याच्यात तुम्हाला काय दिलं? दीर्घ लॉंग डे प्लांट. लॉंग डे प्लांट्स म्हणजेच काय की ज्या वनस्पतींना 12 तास प्रकाश लागतो अन्न निर्मितीसाठी, तेव्हाच त्यांना फुलं येतात. लक्षात ठेवा, 12 तास प्रकाशाच्या सानिध्यात असेल तेव्हाच त्याला आपण म्हणतो लॉंग डे क्रॉप. तर याचं जे असणार आहे, याच्यात कोणते कोणते आहे लॉंग डे क्रॉप? लक्षात ठेवा, वटाणा,
कोबी, पालक, बटाटा, मुळा, जास्वंद, लिट्यूस हे सगळे काय आहेत, लॉंग डे क्रॉप. तर वटाणा पण येतो. यस. आता लघु दिवसीय वनस्पती शॉर्ट डे क्रॉप्स म्हणजेच काय, ज्यांना 12 तासापेक्षा कमी प्रकाश लागतो फुलं तयार करण्यासाठी किंवा अन्न तयार करण्यासाठी, त्यांना आपण म्हणतो शॉर्ट डे प्लांट्स. तर शॉर्ट डे प्लांट्समध्ये कोणते कोणते उदाहरणं येतात, तांदूळ येतो, कॉफी येतो, कापूस येतो. आलं लक्षात. यस. तर इथे आपण काय बघणार आहे, याचं उत्तर काय येणार आहे तुमचं शॉर्ट डे क्रॉप्समध्ये. लक्षात ठेवा. बघा आपण काय बोललो आहे इथे. यस. तर याचं उत्तर आहे, एक मिनटं, याचं उत्तर आहे 3. लघु, एक मिनटं, नाही, हां 3 आहे. ओके. यस. त्याच्यानंतर दिवस तटस्थ, डे न्यूट्रल. डे न्यूट्रल्स म्हणजेच काय ना, की यांना असं प्रकाशाचं किती तास असं फिक्स आवर्स गरज नसते जगण्यासाठी किंवा फुलं तयार करण्यासाठी. आणि लक्षात. तर डे न्यूट्रलला कोणते कोणते येतात लक्षात ठेवा. सूर्यफूल आहे, टमाटर आहे. आणि लक्षात हे आहे. तर याचं कचं काय येणार आहे, एक टमाटर डे न्यूट्रलमध्ये येतो, सूर्यफूल डे न्यूट्रलमध्ये येतो. कॅम्प प्लांट्स म्हणजेच काय, कॅम्प म्हणजेच काय लक्षात ठेवणार तुम्ही, हे कुठे येणार आहे, अननस. हे कुठे, कॅम्प प्लांट्स तुम्हाला बहुतेक करून जिथे पाण्याची कमतरता असते असं लक्षात ठेवा तुम्ही, किंवा तुमचे कॅक्टस वगैरे असतील ना ते पण कॅम्पमध्ये येतात. आलं लक्षात. याच्यावरनं तुमचं उत्तर काय येतं, ऑप्शन 1 इज द आन्सर. तर हे मी जे पण तुम्हाला उदाहरण सांगितले ते पण लिहून ठेवा, याच्यावर क्वेश्चन्स विचारली जातात. ओके. नेक्स्ट आता टेरिडोफायटाबद्दल प्रश्न इथे विचारलेला आहे तुम्हाला. यस. आता इथे बघा, टेरिडोफायटा संबंधी योग्य विधान निवडा. पृथ्वीवरील पहिली सहवनी वनस्पती आहे ही. यस. सगळ्यात पहिली सहवनी वनस्पती. सहवनी म्हणजेच काय, झायलम आणि फ्लोएम असणाऱ्या वनस्पतींना आपण सहवनी किंवा वॅस्क्युलर प्लांट्स म्हणतो. तर हे बरोबर आहे, पहिली होते. आलं लक्षात. कारण याच्या टेरिडोफायटाच्या अगोदर कोण होते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा हे असहवनी आहे. त्याच्यानंतर कोणता गट आला होता, टेरिडोफायटा. तर हे सहवनी आहे. बरोबर. यांना वनस्पतीतील सरीसृप म्हणतात. यस. रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम्स पण म्हणतात यांना. कारण बघा, जे पण थॅलोफायटा, ब्रायोफायटा बोललोय आपण, थॅलोफायटा पूर्ण पाण्यामध्ये जगणाऱ्या वनस्पती होत्या. ब्रायोफायटा आता अशा वनस्पती होत्या ज्या पाण्यात पण जगायच्या आणि जमिनीवर पण जगत होत्या, पण त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज होती ब्रायोफायटाला. पण टेरिडोफायटा या अशा वनस्पती आल्या पृथ्वीवर की जे पूर्णपणे जमिनीवर राहू शकले. जसे आपण प्राणीमध्ये काय बघतो, पहिले प्राणी जे जमिनीवर राहायला लागले पूर्ण वेळ, ते म्हणजे सरीसृप होते, रेप्टाइल्स. तसं वनस्पतीमध्ये हे, म्हणून याला आपण रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम म्हणतो. एडियंटो फन यांना चालणारा फन म्हणतो. यस. चालणारा फन, वॉकिंग फन म्हणतात. कारण हे फनचं जे झाड असतात ना, यांची फांदी जेव्हा खाली लटकती तर इथून एक नवीन झाड तयार होऊन जातं. याची फांदी जेव्हा खाली लटकणार इथून एक नवीन झाड तयार होऊन जाणार, म्हणून याला वॉकिंग फन म्हणतात. अझोला ही सर्वात लहान टेरिडोफायटा आहे. यस. अझोला हा सगळ्यात लहान आहे. आलं लक्षात. यस. तर अ, ब, क, ड सगळे बरोबर आहेत. ऑप्शन 4 इज द आन्सर. आलं लक्षात. ओके. आता इथे बघा, लहान विचारले. सपोज तुम्हाला सगळ्यात मोठा लार्जेस्ट टेरिडोफायटा कोणता आहे, तर तो आहे अल्सोफिलिया. तो कोणता आहे, अल्सोफिलिया हा सगळ्यात मोठा टेरिडोफायटा आहे. ओके. यस. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 74 ह्या ॲप्लिकेशनवर 20 क्वेश्चन घेतले आपण. गर्भातील भ्रूणाचे जन्मदोष तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चाचण्या करण्यात येतात. जन्मदोष, बघा जन्मदोष चेक करण्यासाठी काय वापरला जाणार आहे, एक बघा लक्षात ठेवणार, सोनोग्राफी. आलं लक्षात. आणि अमायनोसेंटेसिस. अमायनोसेंटेसिस गर्भातलं काही द्रव काढलं जातं, फ्लुइड्स असतात, अमायनोटिक फ्लुइड म्हटलं जातं त्याला, द्रव असतो, त्याच्याद्वारे त्याचं चेकअप करून ते कळतं. आलं लक्षात. म्हणून अ आणि ब. बरोबर आहे, अ आणि ब. आणि हेच कधी तुम्हाला असं विचारलं लिंग तपासण्यासाठी पण, तर हे पण वापरलं जातं, पण ते आता आपल्याकडे इलिगल आहे, लक्षात ठेवा. तर जन्मदोषसाठी पण सोनोग्राफी आणि अमायनोसेंटेसिस. लक्षात ठेवा. अमायनोसेंटेसिस म्हणजेच काय, अमायनोटिक फ्लुइड असतो गर्भामध्ये, जेव्हा गर्भ पोटामध्ये असतो त्यावेळेस, तर गर्भाशयामध्ये तो फ्लुइड त्यातनं काढून तो तपासला जातो. ठीक आहे. यस. हे झालं. यस. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा, रायझोबियम. यातनं हा जीन काढून जैविक खतामध्ये टाकले जाते. आता पहिले ते लक्षात ठेवा, रायझोबियम हा काय एक प्रकारचा जीवाणू आहे. हा नत्र स्थिर करणारा जीवाणू आहे. लक्षात ठेवा. शेंगावर्गीय जे पण वनस्पती असतात यांच्या शेंगांच्या मुळांच्या गाठींमध्ये हा रायझोबियम राहतो सहजीवी पद्धतीने, आणि तो काय करतो, शेंगावर्गीय वनस्पतींना नत्रस्थिरी करून देतो. तर त्यांच्यामध्ये असा कोणता जीन आहे ज्याच्यामुळे त्याला तो गुणधर्म प्राप्त झालेला आहे, तो जीन आहे नीफ. तो काय आहे, नीफ. तर हा जीन त्यातनं काढून आता आपण जैविक खतामध्ये टाकून तसे खतं बनवतो. तो जीन कोणता आहे,
नेफ. क्लिअर. ओके चलो. सो नेक्स्ट आता क्वेश्चन बघा 76वा प्रश्न दिला आपण इथे आता. तर इथे तुम्हाला बघा चुकीची जोडी निवडा विचारलेला आहे. आलं लक्षात. चुकीची जोडी निवडा. पेट म्हणजेच पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किरणोत्सारी रेडिओ हे कॅन्सर वगैरेच्या पेशंटसाठी वापरला जातो. सोनोग्राफी हा तंत्र कोणत्या प्रकाशाचे विकिरण आहे का नाही. सोनोग्राफीमध्ये आपण अल्ट्रासोनिक ध्वनीचा वापर करतो. बरोबर. अल्ट्रासोनिक ध्वनीचा वापर करतो. अल्ट्रासोनिक ध्वनी म्हणजेच काय 20,000 हर्ट्ज ते 1,00,000 हर्ट्जपर्यंतची फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड ध्वनी याचा वापर करतो आपण कशामध्ये. सोनोग्राफीमध्ये. प्रकाशाच्या विकिरणवर चालत नाही तो, म्हणून हे चुकीचं ठरतो. सिटी स्कॅन. यस. सिटी स्कॅनमध्ये क्षकिरण. एंडोस्कोपी. यस. एंडोस्कोपी आतील प्रकाशाचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन ही मेकॅनिझम वापरला जातो. हे पण बरोबर आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे तुमचं ऑप्शन 2 सोनोग्राफी. याच्यामध्ये काय वापरला जातो. अल्ट्रासोनिक. USG वर्क्स ऑन अल्ट्रासोनिक साऊंड. तर अल्ट्रासोनिक कोणाला म्हणतात हे लक्षात ठेवा. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. हां आता इथे तुम्हाला बघा आम्ल आणि याचे स्तोत्र काय आहे ते दिलेलं आहे. ओके. आम्ल आणि स्तोत्र तर याच्यात तुम्ही बघणार आता. ठीक आहे. ऑक्झॅलिक ॲसिड कोणामध्ये राहत आहे. ऑक्झॅलिक ॲसिड. येस. ऑक्झॅलिक ॲसिड असतो आहे पालकमध्ये. टार्टरिक ॲसिड चिंचमध्ये. चिंच आंबट लागते की नाही. पहिले लक्षात ठेवा जे पण ॲसिड्स असतात ना ॲसिड्स कसे असतात चवीला आंबट. सार इन टेस्ट कसे असतात ते आंबट असे असतात. बरोबर. इथे सगळे ॲसिड्स आहेत. येस. तर ऑक्झॅलिक ॲसिड कोणामध्ये असतो पालकमध्ये. टार्टरिक चिंचमध्ये. मिथेनॉइक ॲसिड. मिथेनॉइक ॲसिड कोणामध्ये असते मुंगी. बघा मुंगीमध्ये एक ॲसिड असतो दॅट इज कॉल्ड ॲज मिथेनॉइक ॲसिड. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला मुंगी चावते थोडी जळजळ होते. यस. याच कारणामुळे. आणि मॉलिक ॲसिड. मॉलिक ॲसिड कलिंगड. मॅलिक ॲसिड आहे ते कलिंगडमध्ये असतो. तर याच्यावरून तुमचं उत्तर काय येणार आहे आता इथे ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. तर हे ॲसिड्सबद्दल प्रश्न होता. यस. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. यस. बिथिओनॉल हे खालीलपैकी कोणत्या उद्योगात वापरतात. तर लक्षात ठेवा बिथिओनॉल हे अँटीसेप्टिक आहे. लक्षात ठेवा हे काय आहे अँटीसेप्टिक आहे. ओके. बिथिओनॉल. तर हे अँटीसेप्टिक कोणामध्ये वापरणार आता याच्यामध्ये साबण. तर साबणमध्ये जसं आपलं डेटॉल वगैरे असे साबण जे असतात ना ते म्हणतात अँटीसेप्टिक साबण आहे. तर हे त्याच्यामध्ये कोणता घटक असतो बिथिओनॉल. लक्षात ठेवा. तर इथं काय हे काय आहे एक प्रकारचं अँटीसेप्टिक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 79कडे जाऊयात. वीट. 79 प्रश्न. ज्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान सारखे असते परंतु अणुअंक मात्र वेगळा असतात त्यांना काय म्हणतो आपण. बघा हा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे तर त्याला आपण म्हणतो आयसो बार्स म्हणतो. बरोबर. आयसो बार्स बघा ज्यावेळेस पण एखादा मूलद्रव्य आपण काढतो A2 असं Z. A म्हणजेच काय असतो ॲटॉमिक मास आणि Z म्हणजेच काय असतो ॲटॉमिक नंबर. तर बघा आयसोबारमध्ये काय असतं ना अणुवस्तुमान सारखे असतो ॲटॉमिक मास सेम असतो बट अणुअंक जो असतो ॲटॉमिक नंबर हा काय होतो वेगवेगळा होतो. तर त्याला आपण म्हणतो आयसोबार्स. आलं लक्षात. येस. ओके. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला आता बघायचं आहे पुढचं क्वेश्चन आपण बघूयात. येस. 1 मिनिट. 80 क्वेश्चन आहे 80. येस. याच्यामध्ये बघा क्षपन अभिक्रिया. क्षपन अभिक्रिया याला मराठीमध्ये आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिडक्शन. ओके. तर रिडक्शन या प्रक्रियेमध्ये काय होतो आपल्याला बघा ज्यावेळेस आपण क्षपन आणि ऑक्सिडेशन बघतो या प्रक्रियेमध्ये आपण काय बघतो हायड्रोजन ऑक्सिजन आणि इलेक्ट्रॉन या तिघांची घटना बघतो. बरोबर. तर क्षपणमध्ये काय होतं ना ऑक्सिजन मुक्त होतो. आलं लक्षात. आणि हायड्रोजन ग्रहण होतो क्षपन रिडक्शनमध्ये आणि इलेक्ट्रॉन पण काय होतो याच्यामध्ये ग्रहण होतो. म्हणजेच काय ऑक्सिजन मुक्त आणि इलेक्ट्रॉन ग्रहण केला जातो. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. क्षपन प्रक्रियेमध्ये काय होतं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट ग्रहण केला जातो आणि ऑक्सिजन मुक्त केला जातो. तेच ऑक्सिडेशनमध्ये काय असतं ऑक्सिजन ग्रहण होतो. समजला आणि इलेक्ट्रॉन गमावला जातो ऑक्सिडेशन प्रक्रियेमध्ये. आणि ते क्षपणमध्ये ऑक्सिडेशन बघा क्षपणमध्ये ऑक्सिजन मुक्त होतो आणि हायड्रोजन ग्रहण होतो. हे लक्षात ठेवा हायड्रोजन ग्रहण होणार आहे इथे. येस. आता बघा आता आपले भूगोलचे प्रश्न सुरू होत आहे. येस. भूगोल. एल निनो व ला निना हे काय आहेत आता. एल निनो व ला निना हे काय आहे हे बघा दोघेही त्यांच्या विरुद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृतिबंधात बदल घडून आणतात. बरोबर आहे. एल निनोच्या वेळेस काय होतं हे कुठून सुरुवात होतात
पेरू चिली जे आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या पेरू चिलीच्या किनाऱ्यावरनं म्हणजे पॅसिफिक महासागरातनं तिथून हे उष्ण सागरी प्रवाह तयार होत असतात. आलं लक्षात? त्या भागात त्याला आपण म्हणतो एल निनो. आणि दुसरं ला निनो म्हणजेच काय, याची विरुद्ध कंडिशन असते एल निनोची, लक्षात ठेवणार. आता शीतच प्रवाह तयार हो जातात जे नॉर्मल कंडिशन्समध्ये पण तसेच होत असतात, म्हणून याला आपण म्हणतो आहे दोघांचं विरुद्ध परिणाम आपल्याला बघायला मिळतं हवामानावर. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4. ओके, यस. तर एल निनो, ला निनो. आणि लक्षात ठेवा एल निनो हा स्पॅनिश शब्दापासून तयार झाला आहे, याचा अर्थ आहे लिटिल बॉय. आणि ला निना हा स्पॅनिश शब्दापासून तयार झालेला शब्द आहे, त्याचा अर्थ आहे लिटिल गर्ल. ओके, याला क्रिस चाइल्ड पण म्हणतात एल निनोला, कारण एल निनोची परिस्थिती युजली डिसेंबरमध्ये तयार होत असते म्हणून. ओके, आणि एल निनोमध्ये बघा भारतामध्ये किंवा आशिया खंडातल्या देशांमध्ये काही ठिकाणी, ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागामध्ये आवर्षणसारखी परिस्थिती निर्माण होते. एल निनोमध्ये लक्षात ठेवा मासेमारी उद्योगावर परिणाम होतो पेरू चिली या देशामध्ये. का? कारण तिथे आता उष्ण प्रवाह तयार झालेले असतात एल निनोच्या वेळेस, त्याच्यामुळे त्यांचा मासेमारी उद्योगात परिणाम होतो. यस. तसंच दुसरी गोष्ट, प्रवाहाचे जे संचलन असतं, प्रवाह रंग सोडायला लागतो, याला आपण म्हणतो कोरल ब्लिचिंग. तर एल निनोचे असे बरेच प्रश्न याच्यावर फ्रेम होतात, लक्षात ठेवणार. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, पुढील विधानांवरून योग्य पर्याय निवडा. आलं लक्षात? यस. याचं ऑप्शन, जसं आपण बघतो ना, हे लोकसंख्येवर आधारित प्रश्न आपण घेतलेला आहे, राईट. भारतातील लोकसंख्येच्या घनतेमध्ये महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो. हे बघा, आता इथे तुम्हाला उत्तर काय आहे तुमचं, हे दोघं पण चूक आहे, लक्षात ठेवा. हे दोघं पण चूक आहे. 12वा क्रमांक नाही लागतो, आपला काहीतरी 14वा क्रमांक लागतो. आलं लक्षात? घनतेमध्ये. आणि लोकसंख्येच्या घनतेत महाराष्ट्रात सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यांपैकी, एक मिनिट, नाही, दोन्हीही बरोबर आहे, लक्षात ठेवा. 82, हे दोघी पण बरोबर आहे, आपला 12वा क्रमांकच लागतो. यस, हे बरोबर आहे. 82चं उत्तर आहे तुमचं अ, म्हणजे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहे. बरोबर. यस, मी दुसरा प्रश्न बघितला, तर 82चा बरोबर आहे. लोकसंख्येच्या घनतेत महाराष्ट्रात सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यांपैकी 3 विदर्भ व 2 कोकणातील आहे. यस, हे पण बरोबर आहे. बघा, लोकसंख्या घनता कमी असलेल्यामध्ये बघा, सर्वात कमी लोकसंख्या घनता गडचिरोली, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ. बरोबर, 3 जिल्हे विदर्भातले आहेत. यस. आणि 2 कोणते आहेत? कोकणातले आहे. बरोबर, सिंधुदुर्ग, आणि त्याच्यानंतर येतो रत्नागिरी. तर पहिले 5 बघितले तर पहिले 3 विदर्भातले येतात आणि 2 कोकणातले येतात. हे पण विधान बरोबर आहे, म्हणून ऑप्शन अ आणि ब हे दोघं बरोबर असल्यामुळे ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. यस, क्वेश्चन नंबर 83. क्वेश्चन नंबर 83 तुम्ही बघणार इथे. आता हे काय दिले तुम्हाला बघा, पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य हवामान प्रदेश निवडा. 30 ते 40 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात हा हवामान प्रदेश आढळतो. उन्हाळा शुष्क व हिवाळी पाऊस. बघा, याच्याचवरनं तुमचं उत्तर यायला पाहिजे. हिवाळी पाऊस म्हणजेच कोणता? भूमध्य सागरीय हवामान, मेडिटेरियन टाईप ऑफ क्लायमेट. द्राक्ष, लिंबूवर्गीय फळं, ऑलिव्ह यासाठी हे हवामान प्रसिद्ध आहे. बरोबर. पृथ्वीवरील वायुदाबाच्या पट्ट्यांच्या स्थलांतरामुळे किंवा स्थलांतर होत हा हवामान प्रदेश निर्माण झालेला आहे. तर कोणतं हवामान आहे मग हे? बघा, याचं उत्तर काय असणार आहे मग? तेच म्हणजेच भूमध्य सागरीय जीवसहती हवामान प्रदेश. लक्षात ठेवा, हिवाळी पाऊस हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि भूमध्य सागरी भागात असलेले जे पण काही देश आहेत ना, ते सगळे, तसंच पेरू चिली, कॅलिफोर्निया, लक्षात, साऊथ आफ्रिकामधला भाग, ऑस्ट्रेलियाचा काही दक्षिण भाग, इथे पण तुम्हाला भूसागरीय हवामान बघायला मिळतो. तर हा नकाशा तुम्ही बघून ठेवणार, लक्षात ठेवा. भूसागरीय हवामान कुठे कुठे आहे ते हे लक्षात ठेवणार तुम्ही. याचा नकाशा विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आणि लक्षात, आता बघा आपण काय बोललो बघा, सवाना हा कुठे मिळणार आहे तुम्हाला? कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान? 5 डिग्री ते 20 डिग्री अक्षवृत्त, दोघं उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये या अक्षवृत्ताच्या दरम्यान. आलं लक्षात? तैगा वन जीवसहती. लक्षात ठेवा, तैगा ही जीवसृष्टी तुम्हाला फक्त उत्तर गोलार्धात बघायला मिळते. उत्तर गोलार्धात त्या, लक्षात ठेवा, 55 ते 65 डिग्री अक्षवृत्तच्या दरम्यान, फक्त उत्तर गोलार्धामध्ये. लक्षात ठेवा. का? कारण दक्षिण गोलार्धामध्ये तर 55 ते 65 अक्षवृत्ताच्या दरम्यान तर कोणताच भूभागच नाही आहेत ना, त्याच्यामुळे तिथे कोणतीच जीवसहती नाही आहे. तर तैगा हा फक्त उत्तर गोलार्धात बघायला मिळेल. आलं लक्षात? यस. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे त्यांनी समशीतोष्ण गवताळ प्रदेश, तर ते तुम्हाला बघायला मिळते कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान? 30 ते 55 डिग्री अक्षवृत्त. आलं लक्षात? उत्तर
आणि खालचा भाग दक्षिण गोलार्ध म्हणजे जिथपर्यंत भूभाग आहे त्या भागामध्ये. आलं लक्षामध्ये. तर याचा जो प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता जीवसहती ओळखायचा, तर तो होतो भूमध्य सागरी. याच्यावर क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, याचा नकाशा तुम्ही चेक करून घेणार. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य विधान निवडा. ठीक आहे, 84 प्रश्न आहे हा. ती याचं अयोग्य विधान विचारलंय तुम्ही. बघा, अयोग्य. भारताच्या पूर्व किनारपट्टी भागात त्रिभुज प्रदेशाचा भाग जास्त आहे. बरोबर, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच मोठे त्रिभुज प्रदेश तयार होतात ना, जसं गंगा आहे, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी त्रिभुज प्रदेश. कारण पूर्व किनारपट्टीचा जो उतार आहे तो खूप मंद उतार आहे, त्याच्यामुळे तिथे हे तयार झाले त्रिभुज प्रदेश. भारताची पश्चिम किनारपट्टी रिया प्रकारची आहे. बरोबर, रिया प्रकारची खडकाळ खचलेली किनारपट्टी आहे ना ती. तर म्हणून त्याला आपण रिया किनारपट्टी म्हणतो. द्विकल्प पठाराचे सरासरी उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे तर नाही. सरासरी उतार कसा आहे? पश्चिमेकडून पूर्वीकडे उतार आहे, म्हणून हे चुकीचं आहे. द्विकल्प पठारावरील सर्वात उंच शिखर धूपगड आहे का? बघा, धूपगड हे तसं पण सातपुडा रांगेतला शिखर आहे. द्विकल्प पठारावरील सर्वात उंच शिखर आहे अनायमुडी. पश्चिम घाटावर येतो तो अनायमुडी, हा सगळ्यात उंच शिखर आहे. त्याची उंची केवढी आहे? बघा, 2695 मीटर एवढी उंची आहे. म्हणजे क आणि ड हे चुकीचं ठरतं. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. क आणि ड हे काय आहे? चुकीचे, अयोग्य विधान आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, 85वा प्रश्न आपण बघूयात. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला काय विचारलंय, योग्य विधाने विचारली आहे. ओके, 85. आता याच्यात बघा, भूकंप नाभी येथे भूकंप लहरीची निर्मिती होते. कधी आपण ही पृथ्वी काढली तर भूकंपाची निर्मिती कुठे होते? प्रावरणमध्ये होते. पहिले ते लक्षात ठेवा. तर जिथून ही निर्मिती होते ना भूकंपाची, तर भूकंप हे कसं बाहेर पडतो? लहरींच्या स्वरूपात. जसं आपण म्हणतो प्राथमिक लहरी, द्वितीय लहरी भूकंपाची आणि भूपृष्ठीय लहरी. तर प्राथमिक आणि द्वितीय लहरी कुठून तयार झालेल्या असतात? त्या भागाला आपण म्हणतो भूकंप नाभी, फोकस, जे अंतरंगात बघायला मिळेल. आधी केंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असतो. बरोबर, परपेंडिक्युलर असून येथे भूकंप लहरी भूपृष्ठावर सर्वात प्रथम पोहोचतात. आणि जिथे सर्वात प्रथम भूकंप लहरींची नोंद होते भूपृष्ठावर, वरच्या भागात म्हणजे भूकवचावर, त्याला आपण म्हणतो एपिसेंटर. आणि कधी पण लक्षात ठेवणार, आधी केंद्र, एपिसेंटर आणि फोकस, भूकंप नाभी, हे दोघं एकमेकांना कसे असतात? लंबरूप असतात. जगातील 50% भूकंप घडीच्या पर्वत दरम्यान होतात. घडीच्या पर्वत दरम्यान भूकंप, कारण इथे 2 भूपट्ट एकमेकांमध्ये येत असतात, थडकत असतात, त्याच्यामुळे हा भूकंप प्रवण क्षेत्र असतो. जसं आपला भारताचा विचार केला तर उत्तर भारत किंवा हिमालयन प्रदेश हा भूकंप प्रवण क्षेत्र आहेत. तर जगातले लक्षात ठेवणार 50% भूकंप घडीच्या पर्वत दरम्यान होतात, हे बरोबर आहे. सर्व भूकंप लहरीपैकी लव लहरी सर्वात विध्वंसक असतात, लक्षात ठेवणार. तर याचं उत्तर जो आहे ना ते काय येणार आहे? लक्षात ठेवा, 85 ना. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. तर सर्वात लक्षात ठेवणार, भूकंप लहरीपैकी सर्वात विध्वंसक जसं आपण म्हणतो ना ते रेलिक लहरी आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणतो सरफेस लेयर्स म्हणतो ना, सरफेस पृष्ठभागीय ज्या लहरी असतात, वेव्ज असतात, सरफेसेस, त्याचेच 2 प्रकार आहे, रेलिक आणि लव लहरी. तर हे लक्षात ठेवणार तुम्ही. ओके. तर रेलिक असते आणि एक लव लहरी असते. एल वेव्स. ओके. तर याचं जे उत्तर असणार आहे ऑप्शन 1. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण. आता 86, क्वेश्चन नंबर 86, चुकीची जोडी विचारली. अनुवर्ती भूभागाच्या उतारानुसार निर्माण होणाऱ्या व त्यानुसार वाहणाऱ्या नद्यांना आपण म्हणतो अनुवर्ती नद्या. आलं लक्षात? अनुवर्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या नद्या. हे पण बरोबर आहे, विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या नद्या असतात. पूर्ववर्ती जलनिसरण प्रदेशाच्या उत्थान होत असताना जो नदी प्रवाह आपला प्रचलित मार्ग अपक्षरण करून कायम ठेवतो त्याला आपण म्हणतो प्रत्यानुवर्ती, सुपर इम्पोज ड्रेनेज पॅटर्न. हे पण बरोबर आहे. हे तुम्हाला जसं हिमालय त्या भागामध्ये बघायला मिळेल, कारण हिमालयाच्या निर्मितीच्या अगोदर तिथे जे नद्या वाहत होत्या, इव्हन हिमालयाच्या निर्मितीनंतर त्यांनी हिमालयाला कापत त्यांचा मार्ग कायम ठेवला, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रत्यानुवर्ती. तसंच हिमालयाच्या नद्या हिमालयाच्या उतारानुसार खाली वाहत असतात, म्हणून त्यांना आपण अनुवर्ती पण म्हणतो. बरोबर. प्रत्यानुवर्ती, अनुवर्तीला अपोजिट वाहणाऱ्या प्रत्यानुवर्ती. आता नवानुवर्ती म्हणजेच काय आहे? तर नवानुवर्ती हा ऑप्शन चुकीचा ठरतो. अनुवर्ती जल दिशेने अपक्षरण तयार झालेल्या भूवटावर नववर्ती प्रवाह तयार
होतात नाही, ते हे नवीन तयार झालेले असतात. लक्षात ठेवा, नवानुवर्ती याला आपण म्हणतो रिसिक्वेंट, नवीन ड्रेनेज पॅटर्न तयार झालेले असतात जे अणुवर्ती सारखेच असतात. लक्षात ठेवा, पण नव्याने तयार झालेले असतात त्या भागामध्ये, त्याला आपण म्हणतो नवानुवर्ती. तर हे ऑप्शन 4 इज द आन्सर. आलं लक्षात? तो क्वेश्चन हे चुकीचे आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. आता नकाशा दिला आहे, हे काय दर्शवते तुम्हाला? ते हे काय आहे? तुमचं वॉटर डिवाइड, भारताचे जलविभाजक. सी, हे काय आहे? जलविभाजक आहे टोटल. हा भाग अरावलीचा येतो, हा विंध्यन द्राक्षचा येतो, हा सातपुडा दाखवते, मग हे पश्चिम घाट येतो. असं टोटल हे काय आहे? भारताचे जल विभाजक. क्लिअर? यस. सो हे पण एक झालं. हे आलेलं आहे ऑलरेडी क्वेश्चन, तोच आपण इथे घेतलेला आहे मॅप बेस्ड. यस. आता क्वेश्चन नंबर 88. ठीक आहे. योग्य विधान निवडा. पानझडी वनात मृदू लॉकर सॉफ्टवूड व विषुववृत्तीय वनात कठीण लाकूड उपलब्ध होतो. लक्षात ठेवा. आता पुढे बघणार. पुढचं, बहुधा पानझडी व विषुववृत्तीय वनातून कठीण लाकूड तर सूचीपर्णी वनातून मृदू लाकूड उपलब्ध होतो. यस, हे खरं बरोबर आहे. पानझडी आणि विषुववृत्तीय वनातनं खरं पण कठीण लाकूड हार्डवूड मिळतो. तर सूचीपर्णी कॉनिफर्स ट्री जे असतात वरचे जे समशीतोष्ण वन आहे तिथनं मृदू लाकूड जमा होतो. बरोबर? तर विधान हे बरोबर आहे. बरोबर, योग्य विधान ऑप्शन 2 आहे. ओके. येस. आता बघा, विषुववृत्तीय सदाहरित वनातून मृदू लाकूड होतो का? नाही, कठीण लाकूड. विषुववृत्तीय वन आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे. हे एवढे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे नसतात का? कारण जंगल दाट असतात, वाहतुकीच्या सोयी नाही, लाकूड कठीण लाकूड असतो, त्याच्यामुळे हे जास्त आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आता अयोग्य विधान निवडा विचारलं आहे त्यांनी 89चं. ओके. तर ह्याच्यात बघा, हे सागरी शास्त्रावर आहे. ज्या किनारपट्टीवर घडीचे पर्वत आहे तिथे समुद्रबुड जमिनीची रुंदी कमी असते. बरोबर आहे. आणि ज्या सागर किनाऱ्यावर मैदान असेल त्या भागातलं समुद्रबुड जमिनीची रुंदी जास्त असते. तर हे बरोबर विधान आहे. समुद्रबुड जमिनीची सरासरी खोली 200 मीटर असते. यस, एक तर 200 मीटर देईल तुम्हाला प्रश्नामध्ये किंवा फॅदममध्ये देईल, 100 फॅदम देतील. तर दोघं बरोबर. लक्षात, फॅदम समुद्राची खोली आपण फॅदममध्ये मोजतो, तर 100 फॅदम बरोबर राहणार आहे. किंवा मीटरमध्ये दिली तर 200 मीटर पण बरोबर. सागरी निद्र्यांची निर्मिती समुद्रबुड जमिनीवर होते तर नाही. सागरी निद्र्यांची निर्मिती कुठे होते? खंडांत उतार, कॉन्टिनेंटल स्लोपर होत असतो. लक्षात ठेवा. सपाट माथ्याच्या सागरी पर्वताला ग्यॉर्ड्स म्हणतात. यस, सपाट माथ्याच्या सागरी पर्वताला आपण ग्यॉर्ड्स म्हणतो. बघा, सागरी भागात जसं भूभागावर असे पठारं रांगा आहेत ना किंवा पर्वतीय रांगा आहेत, तसंच समुद्रामध्ये पण हे बघायला मिळतात. तर तिथे सपाट माथ्याच्या पर्वताला काय म्हणतो? ग्यॉर्ड्स. आलं लक्षात? अयोग्य विधान काय याच्यात? ऑप्शन 3. आता पुढचं, पुढीलपैकी कोणत्या ढगामुळे चंद्र सूर्याभोवती खळी पडते? हॅलो अराउंड द सन अँड द मून. लक्षात, हे आहे सिरोस्ट्रेटस. सिरोस्ट्रेटस हे उंचीवरचे ढग असतात. लक्षात ठेवा, उंचीवरचे ढग असतात. हे खूप उंच, 8 किलोमीटरच्या वरती जसं आपण बघतो त्या उंचीवर हे ढग बघायला मिळतील तुम्हाला, भूपृष्ठापासून एवढ्या उंचीवर. आणि एवढ्या उंचीवरचे जे ढग असतात ना, यांच्यामध्ये बर्फाचे म्हणतात ना आईस क्रिस्टल्स असतात. लक्षात, हिमकण असतात. आणि हिमकणांमुळे काय होतं ना, की जे पण सूर्यप्रकाश चंद्राचा प्रकाश असतो ना, हा रिफ्लेक्ट होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते सूर्य आणि चंद्राभोवती खळे दिसतात, ज्याला आपण म्हणतो हॅलो अराउंड सन अँड मून. प्रभामंडळ पण याला म्हटलं जातं. ते कोणते ढग आहेत? सिरोस्ट्रेटस. उंचवर असल्यामुळे त्यांच्यात हिमकणा असतात जे प्रकाशचं रिफ्लेक्शन, परावर्तन घडून आणतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आता इथे बघणार तुम्ही. दिलेल्या आकृतीमध्ये कोणते वारे दर्शवतात? आता बघा, दिलेली आकृती जी दिलेली आहे ती हे बघा, हे शेडेड पोर्शन खाली वाहणारे वारे आहेत ना, याला आपण म्हणतो कॅटाबॅटिक विंड्स. याला आपण काय म्हणतो? कॅटाबॅटिक विंड्स. आलं लक्षात? पर्वतीय वारे. लक्षात ठेवणार तुम्ही, काय होतं ना, हे दिवस आणि रात्रीचा फरक असतो. दिवसी रात्री काय होत असतो, दिवसा हा खूप तापतो, त्या मानाने दरी जी असते ही जास्त तापत नाही. जास्त तापत नाही म्हणजे थंड असल्यामुळे इथे दाब कसं असेल? आता जास्त दाब असेल. आणि वरती शिखरचा भाग जास्त तापतो म्हणून कमी दाब असतो. तर दिवसा वारे कसे वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. पण तेच रात्रीला काय होतं ना, हा भाग आता लवकर थंड होतो, पण त्या मानाने दरीचा भाग लवकर थंड होत नाही. आता वारं जास्त दाबाकडून कमी दाबाकडे उतरायला लागतात. हे थंड असतं, तर वारे आता खाली उतरायला लागतात. तर यांनाच आपण म्हणतो कॅटाबॅटिक विंड. यांना आपण ग्रॅव्हिटी विंड्स पण म्हणतो. लक्षात ठेवा. आलं लक्षात?
ओके यस, सो हे लक्षात ठेवणार तुम्ही. आता नेक्स्ट क्वेश्चन 92. काळी मृदा सुपीक असते. काळी मृदा सुपीक असते का बरं? ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते. यस, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी यांची चांगली असते. चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. यस, चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. सूक्ष्मकण जास्त असतात, त्याच्यामुळे त्यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण जास्त असते. चुन्याचे प्रमाण जास्त असतो. यस, योग्य प्रमाणात मॅग्नेशियम व कार्बोनेट असतात. हे सगळे कारणं आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन 4 इज द आन्सर. काळी मृदा. आलं लक्षात? तर 92चं उत्तर आहे अ, ब, क आणि ड. आणि काळी मृदेला जसं आपण म्हणतो ना टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट ह्या घटकामुळे तिला काळा रंग प्राप्त होतो. आणि बॅसॉल्टचे खडक आहे याच्या क्षरण प्रक्रियेतून काळी मृदा तयार होते. याला आपण वर्टिसॉल पण म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, आता नेक्स्ट 93. खालीलपैकी कोणते 2 दक्षिण अमेरिकन देश भूवेष्टित आहे? भूवेष्टित आहे, लक्षात ठेवा. 2, बाकी सगळ्यांना सागरी किनारा आहे, लक्षात ठेवा. हा जगाच्या भूगोलमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. बोलिव्हिया आणि कोलंबिया. बोलिव्हिया आणि कोलंबिया यांना सागरी किनारा नाही आहे, तर व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट चुकीची जोडी निवडा. 94 बघा आता कोणी दिले सिद्धांत? सागर तळ सिद्धांत सी फ्लोर स्प्रेडिंग हे सनलाइट्सने दिला आहे. समसायिकाचा सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ आयसोस्टॅसी जॉर्ज एव्हरेस्टने दिलेला आहे, बरोबर. भूसन्नती गिरिजनक सिद्धांत म्हणजेच जिओसिन्क्लाइन हायपोथेसिस कोबरने दिलेला आहे. चतुशिरस्क सिद्धांत टेट्राहायड्रल हायपोथेसिस हे डॅनाने नाही दिलेला, लक्षात ठेवा. हा कोणी दिलेला? लॉथियन ग्रीन. कोणी दिलेला? लॉथियन ग्रीनने दिलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट 95वा प्रश्न आता आपण बघणार आहे. यस, याच्यात बघा चार्ट एक दिलेला आहे. खालील दिलेल्या तक्त्यांना शहराचे सरासरी किमान तापमान व पर्जन्यचे प्रमाण दिलेले आहे. 95 बघा आता इथे. आणि इथे बघा महिना जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आले. असे प्रश्न आले तर कन्फ्यूज नाही व्हायचं. सरासरी किमान तापमान त्यांचं किमान दिलं आहे बघा, किमान तापमान. मिनिमम टेम्परेचर यांचं जानेवारीमध्ये 16पर्यंत जातो. आलं लक्षात? बघा मग इथे मे, जून, जुलै इतकं खूप एकदम मेजर पण आपण जसं आपण बघतो तसं पण आपल्याला बघायला भेटत नाही. ठीक आहे, किमान आपण बघतोय बघा, किमान है ना. यस, आणि पर्जन्यमान सी पर्जन्यमान. तर याच्यावरनं किमान तापमान जसं आपण बघतो की याचं उत्तर काय येणार तुमचा? नागपूर. कोणतं उत्तर येणार आहे? नागपूर. किमान तिथे एवढं जात आहे, लक्षात ठेवा. जानेवारीमध्ये किमान एवढं, डिसेंबरमध्ये एवढं जसं, आणि उन्हाळ्यात आणि आपण असं बघतो तर हे, आणि पर्जन्यमान बघा आता. ओके यस, तर हे उत्तर येणार आहे तुमचं नागपूर. दिल्ली किमान तापमान खूप कमी असणार आहे दिल्लीचं. प्रयागराज अगेन किमान तापमान जास्त असणार आहे. अहमदाबाद आता इथे पण किमान तापमान, पण पर्जन्य जसं आपण म्हणतो ना अहमदाबाद ह्या भागात पर्जन्य थोडे ह्या भागात कमी असणार आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवणार. तर उत्तर आहे तुमचं नागपूर. ओके, आता नेक्स्ट परत आकृतीवर आधारित क्वेश्चन दिलेला आहे आपण 96. लक्षात ठेवा. हे कोणती ब्रश दिसते तुम्हाला? कोणती ब्रश दिले? फॉल्ट आहे, तर ही कोणती ब्रश आहे? रिव्हर्स फॉल्ट. काय आहे ही? रिव्हर्स फॉल्ट. आलं लक्षात? यस, तर हे लक्षात ठेवायचं आहे. रिव्हर्स फॉल्ट ही ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम करते, लक्षात ठेवा. रिव्हर्स फॉल्ट याच्यामध्ये खडकांचा विस्तार कमी होतो. एकमेकांमध्ये हे 2 भाग जे असतात तडक पडलेले एकमेकांमध्ये धसतात, याला आपण म्हणतो रिव्हर्स फॉल्ट. ओके यस, आता नेक्स्ट क्वेश्चन 97वा प्रश्न आपण बघूयात. यस, तर याच्यात बघा तुम्ही अभ्यास करा, योग्य पर्याय निवडा विचारलं आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम अंतर्गत 2019 ते 24 या 5 वर्षात पर्टिक्युलेट मॅटर 10 आणि पर्टिक्युलेट मॅटर 2 याचे प्रमाण 20 ते 30% कमी करणे. यस, बरोबर आहे. हे पण आले लक्षात. हे एकदम बरोबर योग्य सांगितलेलं आहे. बघा एवढ्या दरम्यान हे पर्टिक्युलेट मॅटर एकदम सूक्ष्मकण असतात, हे ज्याचं व्यास 10 मिलीमीटर एवढं सूक्ष्मकण, याचे प्रमाण कमी करणे. या कार्यक्रमासाठी देशातील 102 शहरे निवडण्यात आली, त्यापैकी 17 शहरे महाराष्ट्रातील आहे. हे पण बरोबर आहे, राईट. तर दोघं विधान बरोबर आहे, तर ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 98वा. यस, अयोग्य पर्याय निवडा. पर्यावरणाचे प्रश्न आले जातात बघा, लक्षात ठेवा. बघा इथे कोंडाणा उंदीर फक्त भारतात आढळणाऱ्या उंदीर प्रजाती आहे. येस, कोंडाणा रॅट ज्याला आपण म्हणतो.
IUCN मध्ये ही प्रजाती अत्यंत धोकाग्रस्त यामध्ये आहे. यस, एंडेंजर स्पेसिस आहे. कोंडाणा, उंदीर, तोरणमाळ पठार, सासवड, औंध पठार इथे आढळतो तर नाही. कोंडाणा हा कोंडाणा फोर्ट, कोंडाणा किल्ला म्हणजेच आपल्या सिंहगडचे किल्ला जो आहे पुण्यामध्ये, तिथेच फक्त तो आढळतो. भारतामध्ये पण तो फक्त तिथे आढळतो, इथे आढळत नाही ह्या भागात. तर हा फक्त कोंडाणा फोर्ट इथे आढळतो. त्याच्यामुळे क हे चुकीचं ठरतं. तर अयोग्य कोणतं आहे? फक्त क, कारण हा फक्त सिंहगड किल्ल्यावर आढळतो. ओके, यस. आता बघा, परिसंस्थेची आपण म्हणतो ना, ही कशी मोजली जाते? तर हे या एककात मोजली जाते. उत्पादकता जेव्हा आपण मोजतो तर उत्पादकता लक्षात ठेवा ड्राय वेटमध्ये मोजतो, बायोमासचा ड्राय वेट. आणि सगळ्यात जास्त उत्पादकता कोणाची आहे? उष्णकटिबंधीय वर्षावनांची सर्वात जास्त उत्पादकता असते. सर्वात कमी जसं आपण म्हणतो ना, डेझर्ट, वाळवंट ह्या भागात ती सर्वात कमी उत्पादकता आहे. क्लिअर? यस. सो याच्यामध्ये ती मोजली जाते. आणि कधी पण उत्पादकता मोजत असताना आपण नेट आपण बघतो, ग्रॉस नेट, ढोबळ नाही, निश्चित उत्पादकता बघतो, प्राथमिक उत्पादकता, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ओके. आता हा शेवटचा प्रश्न बघा, करार दिलेले आहेत तुम्हाला आणि कोणत्या वर्षाचे ते करार आहे हे समजून घ्यायचं. तर व्हिएन्ना करार लक्षात ठेवा, हा कोणत्या वर्षाचा आहे? 85. मॉन्ट्रियल करार हा कोणाशी संबंधित आहे? मॉन्ट्रियल करार ओझोनच्या अपक्षयासंबंधी आहे, तर तो आहे 87चा. किगाली करार हा कोणत्या वर्षाचा आहे? किगाली लक्षात ठेवणार, किगाली आहे 2016, हवामान बदल संबंधी. बेसल करार 1989. बेसल करार हा काय म्हणतात, हानिकारक जे पदार्थ वेस्ट असतो ना, याची ट्रान्सबाउंड्री जी मुवमेंट होते एका देशाकडनं दुसऱ्या देश, त्याला आळा घालण्यासाठी आहे हा करार. त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2. आलं लक्षात? यस. तर इथे आपला हा डिस्कशन संपत आहे. कोणाला काय क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही विचारत जा. थँक्यू.